22 ऑगस्टला म्हणजे उद्याच पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे। पण कार्यक्रम सुरू होण्याआधीच या कार्यक्रमाच्या गर्दीवरून राजकारण तापलंय। कारण राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तरुणांची गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना तब्बल 25,000 रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय। म्हणजेच आता प्रश्न राहुल गांधींच्या सभेला किती तरुण येणार याचा नाही, तर पुण्यात जमणारी ही गर्दी खरंच राहुल गांधींना ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे येणार आहे की पैशांच्या आमिषानं जमवली जाणार आहे, हाच आहे। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर मुंबई भाजपनं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर हा गंभीर आरोप केलाय। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्याची ऑफर देण्यात आल्याचा दावा भाजपनं या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। मात्र या आरोपांची स्वतंत्रपणे काहीच पुष्टी झाली नाही। त्यामुळे भाजपनं केलेल्या दाव्यामागचं खरं काय यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत। पण भाजपच्या या आरोपांनंतर काँग्रेसकडूनच नाही, तर ठाकरे गटाकडून सुद्धा जोरदार अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार करत राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या पोटात दुखत असल्याची टीका केली आहे। आता मोदींच्या इव्हेंटला गर्दी होत नाही, राहुल गांधींना गर्दी होते, ही भाजपवाल्यांची पोटदुखी आहे असं म्हणत राऊतांनी थेट भाजपवर निशाणा साधला। एवढंच नाही, तर गर्दी जमवण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपावरून त्यांनी भाजपला सवाल केला। आतापर्यंत भाजपनं आणि मोदी फडणवीसांनी काय केलं, आता तेच तुमच्यावर उलटतंय असा टोला राऊतांनी लगावलाय। आता राऊतांचा हल्ला इथंच थांबला नाही। तुमच्या पोटात मुरडा आलाय किंवा नाजूक ठिकाणी मिरची गेलीये अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली। त्यामुळे राहुल गांधींचा पुणे दौरा सुरू होण्याआधीच भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय सामना चांगलाच रंगलाय। आता 22 ऑगस्टला पुण्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। काँग्रेसकडून या कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा केला जातोय, तर भाजपनं त्याच गर्दीच्या आयोजनावर सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे 22 ऑगस्टला पुण्यात फक्त राहुल गांधींचं भाषण आणि विद्यार्थ्यांचा संवाद होणार नाही, तर त्या कार्यक्रमाला जमणारी गर्दी सुद्धा चर्चेचा विषय ठरणार आहे। ही गर्दी राहुल गांधींच्या विचारांना प्रतिसाद देण्यासाठी उत्स्फूर्तपणे जमते की भाजपच्या आरोपांप्रमाणे त्यामागे पैशांचा खेळ आहे, याचं उत्तर आपल्याला 22 ऑगस्टला पुणे देणार आहे। त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।